महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। महानगरपालिकेचे प्रॉपर्टी टॅक्स हा महत्त्वाचा सोर्स आहे आणि त्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती थकबाकी नागरिकांकडे आहे। त्याबाबत आम्ही फार मोठ्या प्रमाणावरती त्यांना संपर्क साधलेला आहे, त्यांना नोटीस दिलेले आहे, त्यांना वॉरंट दिलेले आहे आणि त्यांना आवाहनही केलेलं आहे, पत्र दिलेलं आहे, वेळोवेळी लोक अदालतीचं आयोजन केलेलं आहे आणि या व्यतिरिक्त सुद्धा बरेचसे नागरिकांनी त्यांच्याकडचं टॅक्सचा भरणा केलेला नाहीये आणि त्यासाठी आम्ही आता काही धडक कृती करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामध्ये जे कायद्यामधले जे आयुध आहेत, कायद्यामध्ये आम्हाला जे काही अधिकार प्राप्त आहेत म्हणजे जप्ती करणं, त्यांच्या प्रॉपर्टी अटकावणी करणं, त्यांचा लिलाव करणं, अशा ज्या आयुध आहेत त्याचा वापर करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून काही दिवसामध्ये आपल्या 17 प्रॉपर्टीज शहरामधले जे अटकावणी केलेले आहेत किंवा जप्ती केलेले आहे त्यांचं लिलाव केला जाणार आहे। तशा प्रकारचं आम्ही जाहिरात सुद्धा पेपरला दिलेली आहे आणि आमच्या डिपार्टमेंट मार्फत त्यासाठी आवश्यक ज्या उपाययोजना करणं गरजेचं आहे ते करण्यात आलेले आहे। ह्याबाबत 10 जुलैला याची प्रोसिजर ठेवण्यात आलेली आहे आणि त्याप्रमाणे नागरिकांना कळवण्यात आलेलं आहे। उल्लासनगर महानगरपालिका की ओर से हमने पिछले साल टैक्स के वसूली के लिए हमने अभय योजना का जो लोगों की सुविधा के लिए अभय योजना शुरू की थी। इसके बावजूद बहुत सारे जो टैक्स पेयर्स है, जो डिफॉल्टर्स है, वो टैक्स पे नहीं करते। इसके लिए उनके ऊपर जो हमने जब्ती की जो कार्रवाई शुरू करना है, सीज करना प्रॉपर्टी, इसकी कार्रवाई हमने शुरू किया है। इनको जो स्पेशल नोटिस देने के बाद में इसकी वसूली की जो नोटिस है उसकी देने के बावजूद भी वो अपना टैक्स पे नहीं कर रहे, इसलिए हमने ये प्रोविज़न जो एक्ट में किए उसके अनुसार हमने जो स्टैट्यूटरी प्रोविज़न है, जो कानूनी कार्रवाई वो हमने पूरी की है। तो मैं आपके माध्यम से आह्वान करना चाहता हूँ ऐसे जितने भी टैक्स डिफॉल्टर्स है उन्होंने महानगरपालिका में जल्द से जल्द अपना टैक्स पे करना चाहिए। अगर नहीं करेंगे तो महानगरपालिका ऐसी प्रॉपर्टी सीज करके जो लोग लेने वाले हैं उनको जो कारपोरेशन ने फिक्स की गई कीमत है उसके ओपी कीमत से हम उनको ये प्रॉपर्टी उनके नाम से करवाएंगे या अगर कोई प्रतिसाद नहीं मिला तो महानगरपालिका खुद अपने कब्जे में ये प्रॉपर्टी लेंगे। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।